हा अधिकार हा आपल्याला भारताला दिलेला एक मोठा अधिकार आहे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणू लागेल की इतक्या घनदाट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सुद्धा मुलांना शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये किंवा राहू नयेत यासाठी ही एक सुंदर शाळा जे की फॉर्मेशन आहे एक शेडवजा शिवकालामध्ये शाळा स्थापित झाली आहे असं इथले गाईड सांगतायत. आणि यांच्या म्हणण्यानुसार इथली सर्व जी व्याघ्र प्रकल्पामधली किंवा या जंगलामधली जी काही लोकवस्ती आहे या लोकवस्तीवरच्या मुलांना इथंच राहून शिक्षण घेता यावं यासाठी ही निर्माण केलेली शाळा. मात्र इथल्या पुनर्वसनामुळं या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून जी काही लोकवस्ती होती ही लोकवस्ती पुनर्वसित केल्या गेल्यामुळं 1995 साली ही शाळा बंद करण्यात आली. आणि त्याचबरोबर हा एक अवशेष बघा तर या गावची सुंदर ग्रामपंचायतची वास्तू तत्कालीन वास्तूचा हा अवशेष आहे. आणि अतिशय या गावचं सगळं गावपण जपण्यामध्ये ज्या वास्तूनं एक अहम भूमिका बजावली ही ग्रामपंचायतची ही सुंदर वास्तू ही त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या जंगलामध्ये नरक्या हिरडा बेहडा जे की आपलं भारताचं आयुर्वेद हे आपलं महत्त्वाचं शास्त्र आहे. आणि या आयुर्वेदशास्त्रानुसार या जंगलामध्ये कॅन्सरसारख्या महाभयानक आजारावरती उपचार करणारं एक नरक्या नावाचं एक सुंदर झाडू इथं आहे जे की कॅन्सरवरचा आजार बरे करण्याची ताकद त्या झाडामध्ये आहे. अशा सर्व वनस्पती भरपूर प्रमाणामध्ये इथं आहेत. त्याचबरोबर हिरडा भेडा ह्या सगळ्या आवळा ह्या सुंदर वास्तू आहेत. तर झोळंबी नावाच्या गावामध्ये आपण इथं आहोत. आणि झोळंबी या गावामध्ये एक सर्व प्रकारच्या एक रचना इथं केलेल्या आम्हाला दिसत आहेत. आणि आत प्रवेश केल्यानंतर आम्हाला केवळ 2 गवे या ठिकाणी दिसलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षी मोर आम्हाला पाहायला मिळाला आहे. आणि जे की रानकोंबडा हा रानकोंबडाही आम्हाला पाहायला मिळालेला आहे. इतकं पाहून आम्ही या झोळंबी स्थित इथल्या एका नेचर पॉईंटला आम्ही इथं आलेलो आहोत. याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पर्यटकही इथं आलेले आहेत. इथं तुम्हाला आता शासनाच्या बंदी घातल्यामुळं कुठंही तुम्हाला वनक्षेत्रामध्ये चालायला परवानगी नाही. मात्र या ठिकाणी तुम्हाला एक निसर्गाचा व्ह्यू घेता यावा किंवा निसर्गाचं दर्शन घेता यावं यासाठी हे क्षेत्र खुलं केलेलं आहे. आणि केवळ एक 4-5 मिनिटाचा एक ट्रॅकआउट आहे. या ट्रॅकआउटवरती तुम्ही नक्की इथं या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. अतिशय सुंदर देखण्यात सूर्यनारायण आता आपले डोळे उघडलेले दिसत आहेत. आणि सूर्यनारायणचा प्रकाश इथं आपल्या या जंगलामध्ये आलेला आहे. हा सूर्यनारायण सुद्धा आपण सर्वांनी अनुभवावा आणि या जंगलाचा परिसर स्वच्छ सुंदर ठेवाच. पण कोणत्या प्रकारचे आपल्याकडचे कागद कपटे किंवा आवाज इथं होऊ नयेत जेणे की प्राण्यांना इथं आपल्याला विस्कळीत होऊ नये असं आपण वागलं पाहिजे. एक किमिया म्हणावी लागेल की जंगलामध्ये आपण लाईटची व्यवस्था करू शकत नाही पण विज्ञानाचा चमत्कार की सौर पॅनलवरती इथं लाईटची व्यवस्था केलेली आहे. आणि इथंच शिवकालीन म्हणजे बघा आपल्याला पाहायलाही खूप आनंद होईल. तर शिवकालीन विठळाई नावाचं मंदिर या ठिकाणी भग्न अवशेषामध्ये आहे. तर हे मंदिर कधी बांधलं गेलं असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. तर इतकं हे प्राचीन वास्तू आणि ही सगळी वस्तू पाहिलात तर संबंध काष्टशिल्प याला म्हणतात. तर लाकडामध्ये केलेलं कोरीव काम आणि या काष्टमध्ये बांधलेलं कुठल्या प्रकारच्या भिंतींचा किंवा दगडांचा वापर न करता हे काष्टशिल्प इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे काष्टशिल्प आपण नक्की पाहावं आणि आपल्या डोळ्यामध्ये साठवावं. इतकी सुंदर कोरीव काष्टशिल्पाची मूर्ती इथं आहे. आणि बघा इथं पाण्याचा एक सुंदर झरा आपण म्हणावं की कुंड आपण म्हणतो. तर हा कुंड या ठिकाणी आहे. या कुंडामधील पाण्याचा नक्की तुम्ही आस्वाद घ्यावा. मिनरल वॉटर आपण घेतो तर मिनरल वॉटरपेक्षाही मिनरल त्याला डेमो असं काही नाव आहे. तर हे मिनरल वॉटर अगदी नैसर्गिक झऱ्यानं आपण घ्यावं आणि याचा नक्की तुम्ही वापर करावा अशी विनंती करतो. आणि हे काष्टशिल्प मात्र तुम्ही नक्की डोळ्यामध्ये साठवा अशी विनंती करून मी थांबतो. थँक्यू.